गावाकडच्या चुलीवरच्या जेवणाची चव आणि एकत्र कुटुंबाची माया. खूप दिवसांनी गावी आल्यावर आमचा पहिला दिवस कसा गेला नक्कीच बघा. नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग जरा वेगळाच आहे आणि खूप घाईगडबडीत सुरू झालाय. खरं तर मला घरातून निघताना शूट करायला वेळ भेटलाच नाही. सगळं सामान भरणं, भाजीपाला घेणं आणि गावाला काय हवंय आणि काय नकोय या सगळ्या बारीक साऱ्या गोष्टींकडे बघणं आणि त्या सगळ्या घेणं. काही विसरते की काय, गावाला गेल्यावर ह्या गोष्टी आपल्याकडून राहायला नको, मुलांची चिडचिड व्हायला नको म्हणून खूप सारी गडबड झाली. आणि दूध घेणं इतक्या सगळ्यात घाई झाली की मी डायरेक्ट गाडीत बसल्यावरच कॅमेरा चालू केला. तर काय आहे ना, आम्ही चाललो आहे गावाला. यांना टाईम नव्हता म्हणून माझे दीर आम्हाला घ्यायला आले होते गावाला. प्रवासात माझा हर्षूची नेहमीप्रमाणे मस्त बडबड करत चालला होता, तर दक्ष गोड हस बसला होता. दक्ष गाडीच्या खिडकीतून छान असे स्नॅप काढायचं म्हणत होता आणि अक्षरशः छान व्हिडिओ शूट फोटोशूट करत होता. गावाकडचा तो रस्ता आणि ते डोंगर आणि निसर्ग बघतानाचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. खूप दिवसांनी गावी चाललोय ना, या उत्सुकतेने मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. अगदी फुल खुश होते की मम्मा आपण गावाला चाललोय. रेग्युलर घरच्या जीवनापेक्षा त्यांना गावाला जायचं म्हणलं की उत्सुकता खूपच लागलेली असते आणि कधी पोचतोय असं होतं. अगदी त्याच उत्सवात आमची छेडाछेडी वगैरे सगळं काही चालताच आम्ही जाऊन थेट पोचलो आमच्या गावी. आणि गावाकडचं हे वातावरण वाव, काहीतरी सुंदर, मस्त रोडने बैल वगैरे चाललेले. आमचा हा कोराईगडचा किल्ला आणि गावाकडचं मंदिराचा कळस दिसला की आम्ही गावात पोचलो अशी भूल लागते. फायनली आम्ही पोचलेलो आहे. गाडीतून उतरताना मुलांची माझ्या इतकी लगबग चालू असते की काय विचारूच नका. दोघेही स्वतःच्या बॅगा, स्वतःच्या नाही म्हटलं तरी जेवढ्या काही मी भाजीच्या बॅगा वगैरे आणल्या होत्या, दोघंही इतक्या घाईगडबडीत ते घेऊन घरात येत होते की काय विचारूच नका. त्यांच्याकडे आजीकडे देत होते आणि आजीने बॅगा घेतल्या आणि तेवढ्यात मला दिसली ते मस्त स्वामिनी. इतकं छान पिल्लू माझं ते गावाला येऊन राहिले. आणि त्यानंतर जे काही वातावरण दिसत होतं ना गावाकडचं, वाव, काहीतरी सुंदरच होतं. ती चॉकी मागत होती पण मीही घाईत आणली नव्हती की ती गोड आहे ती काय सांगू. सगळ्यात संध्याकाळची वेळ होती. गावाकडचं वातावरण अगदी शांत होतं आणि सुंदर वाटत होतं. प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी मी आधी मस्त चहा ठेवला, सोबत थोडेसे चिप्स खाल्ले आणि स्वतःला जरा एनर्जी दिली, कारण पुढे संध्याकाळच्या स्वयंपाकाची मोठी ड्युटी माझी वाट पाहत होती. घराबाहेर थोडं बांधकाम चालू होतं. तिथे काम करणाऱ्या दादांना मी चहा दिला. तेवढ्यात दक्षचे कझन्स म्हणजे त्याचे दादा, आधी दादू आणि इशिदिदी खेळत होते. त्यांना बघून हे दोघं फारच भावनिक झाले आणि अगदी मस्त खेळायला लागले. इतके बिझी झाले की त्यांना माझी आठवण येईनच. तेवढ्यात माझी छोटी नणंद मोनिका झोपेतून उठून आली. कधी आल्या वहिनी असं म्हणत गप्पा रंगल्या. इथे सासूबाईंनी आणलेली भाजी सोलायला घेतली होती आणि किचनमध्ये आमची संध्याकाळच्या स्वयंपाकाची लुडबुड सुरू झाली. सासूबाईंनी मस्त मसाला परतायला घेतला तर मी लसूण सोलायला बसले. सगळी काही भाजी व्यवस्थित सासूबाईंनीच सोलली होती. त्या मसाला परततच होत्या संध्याकाळच्या भाजीसाठी. बाकी गावाला गेल्यानंतर सगळा स्वयंपाक हा माझ्याकडे असतो, फक्त भाकरी सोडून. भाकरी ह्या माझ्या सासूबाई नेहमीच करतात, त्यामुळे मला काही तो लोड येतच नाही. त्यामुळे बाकीचं सगळं वरण फोडणी घाला किंवा भाजी टाकणं सगळा स्वयंपाक माझ्याकडेच असतो. नेहमीप्रमाणे वरणासाठी लसूण वगैरे किंवा लसूण आपल्या डब्यामध्ये सोलून ठेवावा. इकडे त्या किचनमध्ये मसाला परततच आहे. इकडे माझी ही क्यूटीशी आली म्हणती, मामी आपलं काकी मला चॉकी दे ना. पण एवढा घाई गडबडीत आलेली मी चॉकी आणलीच नाही. तिला म्हणलं पहिले मला किस्सी दे, मग मी तुला चॉकी देते. अजिबात किस्सी दिली नाही शाणीने आणि लगेच निघून गेली. इथे हर्षू टॅक्स लावतोय तिला की दे माझ्या मम्माला किस्सी दे, अजिबात दिली नाही. मग तिला म्हटलं मी तुला चॉकी पण देणार नाही. असं काही आमच्या क्यूटशा गप्पा चालू झाल्या. सगळी भाजी सोलली होती ती मी भरून टाकली आणि ती कचऱ्याच्या डब्यामध्ये ठेवून दिलं. सगळं काही इथलं क्लीन करून घेतलं लसूण सोलून झाल्यानंतर. त्यानंतर मला आता करायची होती भाजी आणि वरण फोडणीला द्यायचं. तो कुकर होतोय गार, त्यासाठी मी ही कामं करत राहिले होते की जेणेकरून पटकन आणि अशी म्हटलं गावाकडे कसं लवकरच जेवण करतात मोस्टली, त्यामुळे पटापट आमची ही कामं चालली होती. संध्याकाळची वेळ आणि किचनमधली लगबग ही तुम्हाला बघायला नक्कीच आवडत असेल ना. तुमचंही गावाला गेल्यानंतर असंच होतं का? कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. गावात संध्याकाळ झाली की घरोघरी चुली पेटतात. तो धूर, तो सुवास काहीतरी वेगळाच असतो. आमच्या नानी मस्त इकडे चुलीवर स्वयंपाक करत होता. मी त्यांना गमतीने विचारलं, काय नानी आहे की नाही ओळख, खूप दिवसांनी मी आले तर. नानी म्हणले आहे ना, स्वयंपाक करते. किती गॅस असले तरी लोकही चुलीवरती स्वयंपाक करणं खूप भारी वाटतं गावाला. त्यानंतर आमची इशिका काल आली होती तिच्या डॅडांसोबत गावाला आणि निवांत बसली होती. सगळे म्हणत होते काल तिच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते, पण आज दक्ष हर्षला बघून अगदी हॅप्पी झाली होती की तिला अजून एकदा आजच्या दिवस राहायचं मन करत होतं. तिची मम्मा घरी इकडे लोणावळ्याला नव्हती, पण गावाला नव्हती पण लोणावळ्याला होती, पण तिला आज राहायचं हट्ट ती करत होती की मला आज राहायचंच आहे. डॅडांना फोन लावत होती, याला फोन लावत होती की मला आज राहायचंच आहे, मी फुल हॅप्पी. मला बाकीचे सांगत होती कालच्यापेक्षा तिच्या चेहऱ्यावर आज खूप आनंद दिसतोय. तर ती म्हटली मी आज राहणार आहे, मी माझ्या डॅडांना कॉल करणार आहे. असं काही आमच्या गप्पा इथे बऱ्याच झाल्या.
तिच्याशी गप्पा मारतीच आहे. तर असं छान तुम्हाला आमचं गावाकडची संध्याकाळ दाखवली की कशा असतात, सगळीकडे चुला पेटलेल्या असतात, प्रत्येकजण आपापल्या गावी आपल्या चुलीवर स्वयंपाक करत बिझी असतं. आणि त्यानंतर नाणींनी ते मस्त असं मोकळं डांगर केलं होतं की ज्याला बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. आणि पण गरमागरम भाकर तयार नव्हती. असली असती ना मी नक्कीच तुमच्यासोबत खाताना शेअर केलं असतं, पण भाकरी अजून बाकी होत्या करायच्या. छान असं मोकळं डांगर बघून अगदी भारी वाटते. तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं का? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर नाणींचं छान मोकळं डांगर मी त्यांना म्हटलं किती काही झालं तर तुम्ही मला ते द्यायचंच आहे. स्वयंपाक चालू असतानाच मी तुम्हाला आमचं घर दाखवले की कसं तयार झालं आहे. अजून बऱ्यापैकी काम चालूच आहे. तर काम असं पेंडिंग असल्यामुळे असं दिसतंय तुम्हाला. आणि थोडाफार पसारा दिसतोय, काम चालू आहे कारण तिथे. घर खूप सुंदर दिसत होतं. त्यानंतर मी किचनमध्ये आले आणि हा काय जो पसारा दिसतोय तर तो मीच पेंडिंग ठेवला, तर जेणेकरून मला सगळ्या वस्तू जागेवर सापडल्या पाहिजे. कसं माझ्या किचनमध्ये मला माहिती असतं कुठे काय ठेवलेले. ह्या सगळ्या वस्तू मी सासूबाईंना विचारून सगळ्या वर काढून ठेवल्या होत्या, कारण त्या बाहेर भाकरी करायला जाणार होत्या. मी किचनमधलं सगळं आतमधलं करणार होते. त्यामुळे सगळ्या वस्तू अशा वरती मी काढून ठेवल्या होत्या. आणि हा जो पसारा करून ठेवला होता जेणेकरून मला वरण फोडणीला टाकून कुकरमधली भाजी टाकायची होती. आजचा मेनू होता मस्त भिजलेलं ओला वाटाणा आणि बटाट्याची भाजी. ओट्यावर सगळा पसारा मी करून घेतलाच होता. त्यामध्ये सासूबाईंची अधूनमधून मदत मला होतच होती. मी वरण भाजी हे फोडणीला टाकणं माझं काम चालू होतं. मस्त मसाला काढून ठेवला होता, तो डब्यामध्ये भरून ठेवायचा होता. आणि त्यानंतर हे सगळं काम झाल्यानंतर मला किचन क्लीन करायचा होता, जेणेकरून जेवणाच्या आधीच सगळं काही क्लीन केल्यानंतर जेवल्यानंतर अगदी रिकामं असं फ्री वाटेल. कारण स्वयंपाकाला काही इतका वेळ लागत नाही. जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपल्याला काय मेनू बनवायचा आहे किंवा काय पदार्थ आणि काय सगळ्या काही वस्तू रेमेडी तयार असेल तर आपल्याला स्वयंपाकाला इतका वेळ लागत नाही. जसं की मला तर नाही लागत. जर मला ही भाजी करायची त्या भाजीची सगळी सामग्री माझ्या जवळ असेल, म्हणजे व्यवस्थित रेडी वगैरे असेल, तर त्या भाजीला तितकासा वेळ लागत नाही जितका चिराचिरी वगैरे करून ठेवायला लागतो. ते आधीच केल्यानंतर अगदी 15 ते 20 मिनटं भाज्या फोडणीला देऊन कुकरला लावून देणे अगदी खूपच इझी जातं. त्यामुळे मी म्हटलं की चला आता पटकन ही कामे करून घ्यावी. त्यानंतर ओटा क्लीन करून घ्यावा. ओटा क्लीन केले की जेवायच्या आधी सगळी माझी भांडी मला क्लीन करायची असं माझ्या डोक्यात प्लॅन होता, जेणेकरून थोडासा वेळ त्यानंतर मला रिलॅक्स भेटेल. म्हणून मी हे पटापट सगळं किचन क्लीन करून घेतलं. सगळे ओट्यावरची भांडी वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मी थोडा वेळ बसले 5 मिनटं मला. आणि त्याच्यानंतर मग मी माझी जी भांडी होती स्वयंपाकाची ती घासायला घेतली. असं गावाकडे आल्यानंतर ना संध्याकाळचा टाईम सगळ्यांमध्ये गप्पा शप्पा करत कुठे जातो ना खरंच कळत नाही. अगदी छान वाटतं. आणि घरच्या रोजच्या जेवणापेक्षा गावाकडे आल्यानंतर अगदी भारी वाटतं, कारण की मला मदतीला सासूबाई असतात. तिकडे कसं मला एकटीलाच सगळं काही करावं लागतं. त्यामुळे इकडे आले ना तर सासूबाईंची थोडीफार मदत असते. त्यामुळे भारी वाटतं की आणि इतका फार लोड येत नाही मला गावाला आल्यानंतर. त्यामुळे गावाला मला आवडतं, नेहमीच आवडत होतं आणि आत्ताही आवडतं. गावाकडचं वातावरण खरोखरच खूप वेगळं असतं. शहरात कितीही राहिलं तरी गावी आल्यावर जो जिव्हाळा आणि शांतता मिळते ना ती कुठेच मिळत नाही. एकत्र राहून हसत खेळत स्वयंपाक करताना दिवस कुठे निघून जातो समजत नाही. मी आतला स्वयंपाक आवरला आणि सासूबाईंनी बाहेर चुलीवर गरमागरम भाकरी थापल्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून चुलीवरच्या जेवणाचा आणि छान असा आनंद घेतला. रात्री पिल्लांची खूप मस्ती चालू होती. असा आमच्या गावाला पोचल्यावरचा पहिला दिवस आनंदात आणि समाधानात संपला. तुम्हाला आमचं गाव, घर, नवीन घर, आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.